हात मागे घ्या मोबाईल माझे हे सर साहेब आज एवढ्या रात्री सर 11 वाजता खूप म्हणजे लेट झालेला आहे. फिरतोय धाराशिववरनं, आता तुळजापूरला गेलो होतो, तुळजापूरवरनं आता सोलापूरला आलो, सोलापूरवरनं परत धाराशिवला जाणार. शेवटी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, शिवसैनिक म्हणून काम करतोय, संघटना वाढीसाठी प्रयत्न करतोय. पालकमंत्री जरी धाराशिवचा असेल तरी सोलापूरचा संपर्क मंत्री आहे आणि जशी आमची ताकद ही आहे सोलापूर आणि धाराशिवमध्ये वाढवण्याची इच्छा आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांची आहे. त्यामुळे सोलापूर हा शिवसेनेचा गड करायचा, जसा ठाणे जिल्हा आमचा गड आहे तसा सोलापूर आणि धाराशिव हा शिवसेनेचा गड करण्याकरता मला ती जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे आणि असेच असंख्य कार्यकर्ते आमच्याबरोबर आज आहे म्हणून शिवसेना संघटना वाढते आणि निश्चितपणे पुढल्या काही काळानंतर तुम्हाला दिसेल की हे दोन्ही जे जिल्हे आहेत ते शिवसेनेचा गड झाल्याशिवाय राहणार. सर 29 ऑगस्टपासून मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. अजून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गाजणार आहे आणि त्याच्यासोबत लक्ष्मण हाकेने देखील इशारा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आणि जरांगे साहेबांचं अतिशय चांगले संबंध आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच जरांगे साहेब उपोषणाला बसू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न बहुतांश प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सोडवलेले आहे. जे आरक्षण मराठ्यांना मिळायला हवं त्या आरक्षणासाठी एकनाथ शिंदे साहेब अहोरात्र परिश्रम करतायत, मेहनत घेत आहेत. त्यांनी समित्या नियुक्त केल्या, त्या माध्यमातून निश्चितपणे त्याला यश प्राप्त होईल. माझं आपल्या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांना एकच विनंती आहे की उपोषण न करता चर्चेनं मार्ग काढावा जेणेकरून सर्वसामान्य मराठ्यांना न्याय मिळेल. सर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने देखील इशारा दिलेला आहे. त्यांनी जसं उपोषणाला बसेल आम्ही देखील मुंबईकडे कूच करणार आहे. त्यामुळे नाही कसं आहे, हे महाराष्ट्र आहे, सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून सर्वसामान्य ह्या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचं काम करतात. त्यामुळे मला अशी सगळ्यांना विनंती आहे की उपोषणाचा हत्यार न बाळगता आपण चर्चेतनं मार्ग काढावा जेणेकरून तुमच्या समाजाला त्यातनं न्याय मिळेल. एसटीचे आता उद्या